तर मित्रांनो नमस्कार. लोक भरारी यशमेहर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बंधू स्वागत आहे. मित्रांनो, आज वार सोमवार दिनांक 11 मे 2026 रोजी आपण भाजीपाला मार्केट नारंगाव इथे आलेलो आहे. आज मेथीचा हायेस्ट बाजारभाव हा ज्या शेतकऱ्याला झालेला आहे ते शेतकरी आपल्याबरोबर आहेत. तर तुम्हाला दाखवतो. आज 1630 रुपये हा मेथीला बाजारभाव झालेला आहे. हे बघा, आणि त्याच्या खालोखाल दुसरं वकल होतं त्यांचं ते 1501 रुपये, म्हणजे 100 जुड्यांचा बाजारभाव हा झालेला आहे. तर ते शेतकरी आपण आहेत, तर त्यांना आपण विचारू आपण कशी भाजी पिकवली त्याबाबत. तर आपलं नाव सांगा. मच्छिंद्र गायकवाड, पच्चनगाव. गाव कुठलं आपलं? मांजरवाड. तर आपण आता जी मेथी आणली ती किती जुडा होता? 2000 जुडा होता. 2000 जुडा होता. आणि आता ही जे धना तुम्ही किती दिवसात आपला भाजी काढून आणली? दिवसामध्ये भाजी काढली. 27 दिवसात त्यांनी भाजी काढून आणली. एवढ्या कडक उन्हाळ्यामध्ये त्यांनी अशी सुंदरपैकी, हे बघा, तुम्हाला भाजी पिकवली. तुम्हाला दाखवतो जे तुमच्या लक्षात येईल. हे बघा, आता एकदम सुंदर अशी हिरवीगार अशी त्यांनी भाजी पिकवली एवढ्या कडक उन्हाळ्यात. तर ती कशी पिकवली, त्याची निगा कशी ठेवली, हे आपण त्याच्यामुळे समजून घेणार आहोत. तर मला सांगा, आता ही तुम्ही बी कधी टाकलं, कसं टाकलं, जरा सांगा डिटेल्स. आम्ही भाजी टाकताना आहे ना, पण मी फ्लोरो भरून भाजी फ्लोरो भरल्याच्यानंतर त्याला ड्रीपवरती ना पाणी दिलं. नंतर खतं औषधं वेळच्या वेळेवर करून तिची जपणूक पाहिजे त्या प्रमाणामध्ये ना. रात्रीच्या वेळी त्यांनी पाणी भरलं, म्हणजे त्याच्यामुळे उन्हाची त्यांना एवढी तीव्र जाणवलं नाही. जाणीव तिला आहे ना, जाणीवाची उन्हाची जाणीव न व्हावं म्हणून रात्री सकाळी पाठी उठून पाणी दिले. पिकवता नाही ना, पण तिची काळजी भरपूर घेतली. आता किती जुडा आणलाय तुम्ही? आम्ही 2000 जुडा आणला होता. आता हाय काय शेतामध्ये संपली? नाही, आहे अजून 2,500-3,000 माल निघेल. अजून 2,500-3,000 माल निघेल. आता ते 2000 माल घेऊन आले. 32 गुंठ्यामध्ये आहे ना, 5,500-6,000 माल आपण. किती किलो बी टाकलं तुम्ही? आम्ही बी टाकलो तर 70 किलो. 70 किलो म्हणले त्याने 2000 घेऊन आलेत. अजून 2,500 शेतामध्ये बाकी. अशा पद्धतीने आज मेथीची भाजी पिकवली आणि त्यांना बाजारभाव पण चांगला मिळाला. 1630 रुपये एका वकलाला मिळाला आणि दुसऱ्या वकलाला 1501 असा बाजारभाव मिळाला आहे. त्याबाबत ते खुश आहेत. तर बाकी शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल बा, मेथीच्या भाजी कशी पिकवायची त्याबद्दल? काय नाही, जेवढी मेथीची काळजी घेईन, पाण्याची औषधापेक्षा पाण्याची काळजी जेवढी घेईन तेवढी मेथी व्यवस्थित येते. आणि बाकीचं तिला औषधं फक्त किडीला आहे ना, आळे नंतर तिला जर जपलं तर व्यवस्थित पीक निघतं. बरोबर. एकरी तिला 20,000 रुपये खर्च येतो. बरोबर. एकरी 20,000 रुपये खर्च येतोय बेण्यासकट. तर अशा पद्धतीने त्यांनी आज मेथी पिकवली, आणली. बाजारात भाव त्यांना मिळाला आहे, ते खुश आहेत. धन्यवाद.